राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली महापालिकेच्या रणांगणात यावेळी तलवारी उघड्या नव्हे तर पडद्यामागील चालीनी युद्धाचं चित्र स्पष्ट झालं। महाविकास आघाडीचा पानिपत घडवण्याची व्यूहरचना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी फार आधीच आखली होती आणि आता त्या चाली एकामागून एक उघड होत आहे। महायुतीची वरवरची घोषणा आणि आतून सुरू असलेली फोडाफोडीची अंडरस्टँडिंग या सूत्रावर सांगलीतील राजकारण सध्या फिरताना दिसत आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अजितदादा पवार यांच्या ठरवून घडवलेली पक्षप्रवेशांची खेळी ही केवळ संख्याबळ वाढवण्यासाठी नव्हे तर महाविकास आघाडीची उमेदवारीची कोंडी करण्यासाठी होती हे आता उघडपणे दिसतंय। मिरजेत पहिला डाव, आघाडी हादरली। या रणनीतीचा पहिला टप्पा मिरजेत पार पडला। 2 माजी महापौरांसह 16 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश म्हणजे महाविकास आघाडीच्या छावणीत भूकंपच। एवढ्यावरच न थांबता मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा करून भाजप राष्ट्रवादीने विरोधकांना अधिकच संभ्रमात टाकले। याचा थेट फटका महाविकास आघाडीतील प्रमुख शिलेदारांना बसला। आमदार जयवंतराव पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि निवडणुकीचे धुरा ज्यांच्या खांद्यावर टाकले ते खासदार विशाल पाटील हे सारे नेते अचानक प्रभागनिहाय उमेदवार शोधण्याच्या चक्रव्यूहात अडकले। भाजपची युद्ध तयारी, आघाडीची वेट अँड वॉच। विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपनं सांगली जिल्ह्यावर पुन्हा पूर्ण कब्जा मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर मोर्चे बांधणी सुरू केली होती। इच्छुकांकडून फॉर्म, बूथ व 50 प्रमुखांची यंत्रणा, कोर कमिटीची रोजची रंगीत तालीम हे सगळं घडत असताना काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीची भूमिका मात्र वेट अँड वॉच अशीच राहिली। त्यातच काँग्रेस, शरद पवार गटातील अनेक नगरसेवक भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीकडे गेल्यानं आघाडीची मुळच खिळखिळी झाली। खुद्द खासदार विशाल पाटील यांच्या होम प्रभागातील शिलेदार भाजपमध्ये दाखल होणं, जयंतराव पाटील यांचे अनेक विश्वास अजितदादांकडे वळणं हे धक्के केवळ प्रतिकात्मक नव्हते तर रणनीतिक पराभवाचे संकेत होते। अजितदादा पर्याय ठरला, किलर मूव्ह। भाजपने अचूक ठरलं की थेट भिडंत नको तर अजित पवार राष्ट्रवादीचा पर्याय वापरून महाविकास आघाडीचं कंबरड मोडायचं। मिरजेतील 16 दिग्गजांचा पक्षप्रवेश हा त्याच योजनेचा भाग। अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांच्या बैठकीनंतरच या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे सुरू आहे। यामुळे एकीकडे भाजप राष्ट्रवादी आमनेसामने दिसत असले तर प्रत्यक्षात ही मैत्रीपूर्ण लढत आहे ज्यात भाजपच्या नाराज उमेदवारांसाठी अजितदादांचा पक्ष सेफ लँडिंग झोन ठरतोय। महायुती पुढे, आघाडी अजूनही चर्चेत अडकली। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महायुतीची घोषणा करून प्रत्यक्षात स्वबळावर उमेदवार निश्चिती जवळपास पूर्ण केली। अजित पवार राष्ट्रवादीकडे तर आयते 25 पेक्षा अधिक उमेदवार तयार आहेत। काही ठिकाणी प्रचारही सुरू झाला। याच्या उलट महाविकास आघाडी अजूनही विनिंग मेरिटनुसार अर्ज मागू मग चर्चा करून उमेदवार ठरवू या चर्चेच्या गुराळात अडकली। अर्ज भरण्यास अवघं काही दिवस उरले असतानाही उमेदवारी, प्रचाराचा मुहूर्त आणि रणनीती सगळेच प्रश्नचिन्हाखाली आहेत। निष्कर्ष, पाणीपताची नांदी। सांगलीत सध्या जे घडतंय ते केवळ पक्षांतर नाही, ती ठरवून केलेली राजकीय शस्त्रक्रिया। भाजप, अजित पवार राष्ट्रवादीची व्यूहरचना यशस्वी ठरली तर सांगली महापालिकेच्या रणांगणात महाविकास आघाडीचा पानिपत अटळ ठरणार अशी चिन्ह दिसतात। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।